Welcome to all students. So last lecture we have seen the errors and types of errors. एक व्हिडिओ शेअर केला मी. तो व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे आणि एरर म्हणजे मेजरमेंट करताना काय काय चुका होतात आणि त्या चुकांचं कारण आणि त्या चुका का होऊ नयेत त्यासाठी असलेले उपाय ते सर्वांनी त्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड्स ऑफ द मेजरमेंट. मेजरमेंट करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की वी हॅव टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. बरोबर आहे. मेजर करायचं आहे, मोजायचं आहे. ते मोजमाप करत असताना, मेजरमेंट करत असताना आपल्याला काही स्टँडर्ड्स फॉलो करायचे आहेत. तर ते स्टँडर्ड्स कोणते तर ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर स्टँडर्ड्सलाच आपण जर मराठीमध्ये सांगायला गेलं तर स्टँडर्ड म्हणजे एकके. तुम्ही 10वीमध्ये शिकला असाल. एककेमध्ये आपण जर प्रकार बघितले तर SI, CGS आणि MKS हे वेगवेगळे मेथड्स आहेत टू डिटरमाइन द युनिट ऑफ द स्टँडर्ड्स. तर सर्वप्रथम युनिट म्हणजे काय ते आपण बघून घेऊ आणि स्टँडर्डची डेफिनेशन काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम स्टँडर्ड्सला जर आपण डिफाईन करायला गेलं तर स्टँडर्ड्स इज डिफाईन्ड ॲज फिजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द युनिट. तर युनिट म्हणजे काय हे झालं आपलं एकके. बरोबर आहे. तर युनिट हे कोणाला असणार आहे तर युनिट इज यूज टू रिप्रेझेंट द क्वांटिटी. तर क्वांटिटीला व्हॅल्यूमध्ये दाखवण्यासाठी आपण कोणाचा यूज करत आहोत युनिटचा. आणि युनिटला कोण डिफाईन करणार आहेत द युनिट्स आर डिफाईन्ड बाय द स्टँडर्ड्स. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. वेट. वेट काय झालं एक क्वांटिटी झाली आहे. या वेटचं मोजमाप करण्यासाठी आपण काय यूज करतो युनिट यूज करतो म्हणजे काय किलोग्रॅम. बरोबर हे झालं. त्यानंतर डिस्टन्स. डिस्टन्स काय आहे एक क्वांटिटी आहे. या क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू लागेल आणि ती व्हॅल्यू आपण कशाच्या स्वरूपात रिप्रेझेंट करतो इन टर्म्स ऑफ युनिट. तर डिस्टन्सचं काय आहे युनिट सेंटीमीटर. वेटचं युनिट काय आहे किलोग्रॅम. पण ह्या किलोग्रॅमला आणि ह्या सेंटीमीटरला डिफाईन कोण करणार आहेत तर दिस युनिट्स आर डिफाईन बाय द स्टँडर्ड्स. तर युनिटला डिफाईन करायचं काम हे कोणाचं आहे स्टँडर्ड्सचं आहे. तर स्टँडर्डची डेफिनेशन काय झाली फिजिकल रिप्रेझेंटेशन कोणाचं युनिटचं. बरोबर आहे. तो फ्लो कसा लक्षात ठेवायचा ही झाली फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे युनिट्स आणि युनिट्सला डिफाईन कोण करणार आहे स्टँडर्ड्स. तर ते स्टँडर्ड्स आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर पहिलं आपण बघितलं की स्टँडर्ड्स आर डिफाईन्ड ॲज फिजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द युनिट. ओके. त्यानंतर आपण बघूया व्हेरियस टाईप्स ऑफ स्टँडर्ड. तर पहिलं स्टँडर्ड आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड. नाव लक्षात घ्या. पहिलं आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड. दुसरं आहे प्रायमरी स्टँडर्ड. सेकंड आहे प्रायमरी स्टँडर्ड. थर्ड आहे सेकंडरी स्टँडर्ड आणि चौथं आहे वर्किंग स्टँडर्ड. तर एकच गोष्ट डोक्यामध्ये ठेवायचं आहे की स्टँडर्डचं काम काय आहे युनिटला डिफाईन करणे. फिजिकल रिप्रेझेंट म्हणजे युनिटला रिप्रेझेंट करायचं काम हे कोणाचं आहे स्टँडर्डचं आहे. तर डिपेंडिंग ऑन द बॉडी कोणती बॉडी हे डिफाईन करणार युनिटला त्याच्यावरून त्याचे 4 प्रकार. एक आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड, दुसरं आहे प्रायमरी, तिसरं आहे सेकंडरी आणि चौथं आहे वर्किंग. तर वन बाय वन आपण बघूया. तर फर्स्ट स्टँडर्ड आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड. बरोबर आहे. तर नावातच त्याच्यामध्ये काय दिसतं आहे इंटरनॅशनल म्हणजे हे स्टँडर्ड कोण डिफाईन करणार आहेत इंटरनॅशनल बॉडी. तर इंटरनॅशनली एक बॉडी असणार आहे, एक ॲग्रीमेंट असणार आहे. त्या ॲग्रीमेंटनुसार आपण युनिटला डिफाईन करणार आहोत. तर त्या बॉडीच्या डेफिनेशनला आपण काय म्हणायचं इंटरनॅशनल स्टँडर्ड. तर ह्या केसमध्ये ह्या स्टँडर्डमध्ये युनिट्सला डिफाईन कोण करत आहे इंटरनॅशनल बॉडी म्हणून त्या स्टँडर्डला आपण काय म्हणलं इंटरनॅशनल स्टँडर्ड. तर पहिला पॉईंट काय झाला की ह्या स्टँडर्डमध्ये असलेले युनिट्स आर डिफाईन्ड बाय द इंटरनॅशनली. हे झालं फर्स्ट पॉईंट. त्यानंतर याच्यामध्ये जेवढे पण स्टँडर्ड असणार आहेत
ते ऑर्डिनरी पर्पजसाठी यूज करता येणार नाही आहे. तर इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये जे पण युनिट असणार आहेत ते आपल्याला ऑर्डिनरी पर्पजसाठी यूज करता येणार नाही आहे. त्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्डचं काम काय आहे की टू चेक ऑर टू व्हेरीफाय द प्रायमरी स्टँडर्ड. याच्यामध्ये जर तुम्ही फ्लो बघितला तर पहिलं काय होतं, इंटरनॅशनल स्टँडर्ड. हे स्टँडर्ड कोण ठरवणार आहेत, इंटरनॅशनल बॉडी, बरोबर. याचं काम काय आहे, प्रायमरी स्टँडर्डला चेक करायचं की प्रायमरी स्टँडर्ड बरोबर आहेत का नाही. ओके, जर फ्लो जर बघितला तर याच्यावरून असं कळतं की प्रायमरी स्टँडर्डला चेक कोण करणार, इंटरनॅशनल स्टँडर्ड. सेकंडरी स्टँडर्डला चेक कोण करणार, प्रायमरी स्टँडर्ड. आणि वर्किंग स्टँडर्डला चेक कोण करणार, सेकंडरी स्टँडर्ड. तर हे फ्लो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर तिसरा पॉईंट आपण काय सांगितला की इंटरनॅशनल स्टँडर्डचं काम काय आहे, टू चेक ऑर टू व्हेरीफाय द प्रायमरी स्टँडर्ड. आणि चारही स्टँडर्ड जर आपण बघितले तर सर्वात ॲक्युरेट, सर्वात बरोबर स्टँडर्ड कोणता असणार आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजे सर्वात हायेस्ट ॲक्युरेसी कोणाची आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डची. आणि सर्वात कमी ॲक्युरेसी कोणाची असणार आहे, वर्किंग स्टँडर्डची. तर चौथा पॉईंट जो आहे इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये तो आहे की इंटरनॅशनल स्टँडर्ड हॅज अ हायेस्ट ॲक्युरसी. बघा तोच पॉईंट सांगतोय मी की स्टँडर्डचं काम काय आहे, टू डिफाईन ऑर टू रिप्रेझेंट द युनिट, बरोबर. इंटरनॅशनल बॉडी जर त्या युनिटला डिफाईन करत असेल तर ते स्टँडर्ड कोणते झाले, इंटरनॅशनल स्टँडर्ड, बरोबर. त्यानंतर त्यांनी दाखवलेले स्टँडर्ड हे ऑर्डिनरी म्हणजे आपल्यासाठी यूज करता येणार नाही आहे. यांचं काम काय आहे, टू चेक द प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी स्टँडर्डला चेक करायचं काम कोणाचं आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डचं. आणि इंटरनॅशनल स्टँडर्डची ॲक्युरसी कशी असणार आहे, सर्वात जास्त. तर हा झाला आपला पहिला स्टँडर्ड. दुसरं आहे प्रायमरी स्टँडर्ड. तर बघा पहिलाच जो स्टँडर्ड होता तो कोणता होता, इंटरनॅशनली म्हणजे एकापेक्षा जास्त देशांनी ठरवलेलं स्टँडर्ड म्हणजे कोणतं असणार आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड. आणि दुसरं जे स्टँडर्ड आहे त्याचं नाव काय आहे, प्रायमरी स्टँडर्ड. तर याचं डेफिनेशन हे कोण करणार आहे, नॅशनली होणार आहे. म्हणजे इंडियाचे स्टँडर्ड हे वेगळे असतील, इंग्लंड म्हणजे युनायटेड किंगडमचे स्टँडर्ड हे वेगळे असतील, अमेरिका म्हणजे USA याचे पण स्टँडर्ड हे वेगवेगळे असतील. तर पहिलं स्टँडर्ड कोणतं होतं, इंटरनॅशनली. आणि हे कोणतं आहे, नॅशनली. तर नॅशनली स्टँडर्डला आपण काय म्हणायचं, प्रायमरी स्टँडर्ड. तर प्रायमरी स्टँडर्डला डिफाईन कोण करणार आहे, नॅशनली. म्हणजे प्रत्येक देशाचे स्टँडर्ड हे वेगवेगळे असणार आहे. पुन्हा तोच सेम पॉईंट की प्रायमरी स्टँडर्ड्स हे ऑर्डिनरी पर्पजसाठी यूज करता येणार नाही आहे. म्हणजे इंडियाचे स्टँडर्ड हे इंग्लंडमध्ये चालणार नाही आहे. त्याचप्रकारे इंडियाचे स्टँडर्ड्स हे अमेरिका म्हणजे US यूज करता येणार नाही आहे. ते फक्त देशाच्या अंतर्गतच आपल्याला यूज करता येणार आहे. तर पहिला पॉईंट झाला की प्रायमरी स्टँडर्डला डिफाईन करायचं काम कोणाचं आहे, नॅशनलचं. ते ऑर्डिनरी पर्पजसाठी यूज करता येणार नाही. आणि एका देशाचे स्टँडर्ड दुसऱ्या देशामध्ये सुद्धा यूज करता येणार नाही आहे. त्यानंतर प्रायमरी स्टँडर्डचं काम काय आहे, प्रायमरी स्टँडर्डचं काम काय आहे, टू चेक ऑर टू व्हेरीफाय. कोणाला व्हेरीफाय करायचं आहे, सेकंडरी स्टँडर्डला. तर प्रायमरी स्टँडर्डचं काम काय आहे, टू व्हेरीफाय ऑर टू चेक द सेकंडरी स्टँडर्ड्स. तर हे झाले आपले 3 पॉईंट कोणाचे, प्रायमरी स्टँडर्डचे. नावाचं बघा, इंटरनॅशनली डिफाईन कोण करणार, इंटरनॅशनल स्टँडर्ड. नॅशनली म्हणजे प्रत्येक देशाचे वेगवेगळे ते कोणते असणार आहे, प्रायमरी स्टँडर्ड. आणि त्यानंतर तिसरा जो स्टँडर्ड आहे तो आहे सेकंडरी स्टँडर्ड. तर आपला फ्लो कसा होता बघा, इंटरनॅशनल, बघा इंटरनॅशनलने दाखवलेले स्टँडर्ड म्हणजे कोणते, इंटरनॅशनल स्टँडर्ड. त्यानंतर कोणतं होतं, प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी म्हणजे प्रत्येक देशाचे वेगवेगळे. आता प्रत्येक देशामध्ये काय असणार आहे, एक इंडस्ट्री असणार आहे. त्या इंडस्ट्रीमधले स्टँडर्ड डिफाईन करण्यासाठी आपण कोणते स्टँडर्ड यूज करायचे, सेकंडरी स्टँडर्ड. ओके, तर सेकंडरी स्टँडर्ड आर डिफाईन्ड बाय द इंडस्ट्री. देशाच्या अंतर्गत वेगवेगळ्या इंडस्ट्री असणार आहेत
आणि प्रत्येक इंडस्ट्रीचे हे वेगवेगळे स्टँडर्ड असणार आहेत. तर त्या स्टँडर्डला आपण काय म्हणलं आहे, सेकंडरी स्टँडर्ड. तर पुन्हा आपल्या डोक्यामध्ये एकच चक्र फिरलं पाहिजे की स्टँडर्ड म्हणजे काय, युनिटला रिप्रेझेंट करणे. युनिट म्हणजे काय, किलोग्रॅम, सेंटीमीटर, वोल्ट आणि ॲम्पियर. तर हे डिफाईन कोण कोण करणार, तर हे डिफाईन करण्यासाठी आपल्याकडे 4 प्रकारच्या बॉडी आहेत. एक आहे इंटरनॅशनल बॉडी, एक आहे नॅशनल बॉडी, त्याला आपण म्हणलं प्रायमरी, आणि दुसरी आहे इंडस्ट्री बॉडी. तर इंडस्ट्री बॉडीमध्ये जे स्टँडर्ड डिफाईन होणार आहेत त्याला आपण काय म्हणलं, सेकंडरी स्टँडर्ड. नंतर सेकंडरी स्टँडर्डचं काम काय आहे की टू चेक, टू व्हेरीफाय. कोणत्या स्टँडर्डला चेक करायचं आहे, वर्किंग स्टँडर्डला चेक करायचं आहे. आणि सेकंडरी स्टँडर्ड हे ऑर्डिनरी पर्पजसाठी यूज करता येईल. इथे जर बघितलं तर इंटरनॅशनल आणि प्रायमरी स्टँडर्ड हे सामान्य लोकांसाठी यूजफुल नाहीत, पण सेकंडरी स्टँडर्ड आणि वर्किंग स्टँडर्ड हे सामान्य लोकांकरता यूज करता येईल. ओके, तर हे झालं आपलं सेकंडरी स्टँडर्ड, जे की कुठे यूज होणार आहे, इंडस्ट्रीमध्ये. चौथा जो स्टँडर्ड आहे तो आहे वर्किंग स्टँडर्ड. बघा, पहिले आपण बघितलं इंटरनॅशनल, नॅशनल, इंडस्ट्री. आणि इंडस्ट्रीमध्ये पण आता काय असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरीज असणार आहेत. तर ह्या लॅबोरेटरीमध्ये आपण जे स्टँडर्ड यूज करतो ते स्टँडर्ड म्हणजे कोणते असणार आहेत, वर्किंग स्टँडर्ड्स. तर वर्किंग स्टँडर्डची ॲक्युरसी ही कशी असणार आहे, लोवेस्ट असणार आहे. सर्वात जास्त ॲक्युरसी कोणाची असणार आहे, सर्वात जास्त हायेस्ट ॲक्युरसी कोणाची आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डची. त्यानंतर कमी ॲक्युरसी कोणाची आहे, प्रायमरी स्टँडर्डची. त्यानंतर कमी ॲक्युरसी कोणाची आहे, सेकंडरी स्टँडर्डची, जे की कुठे यूज होतात, इंडस्ट्रीमध्ये. आणि सर्वात कमी ॲक्युरसी ही कोणाची आहे, वर्किंग स्टँडर्डची. आणि वर्किंग स्टँडर्ड हे आपण कुठे यूज होतात, वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये. ओके, तर पहिला पॉईंट काय सांगितलं की वर्किंग स्टँडर्डची ॲक्युरसी ही सर्वात कमी आहे, लोवेस्ट आहे. त्यानंतर वर्किंग स्टँडर्ड्स हे ऑर्डिनरी पर्पजसाठी म्हणजे सामान्य लोक त्याला यूज करू शकतात. आणि थर्ड पॉईंट जो आहे की वर्किंग स्टँडर्ड्स हे कुठे यूज होणार आहेत, नॉर्मल लॅबोरेटरीजमध्ये, जे आपण आपल्या प्रॅक्टिकल लॅब्स असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या लॅब्स असतील, त्या लॅब्समध्ये आपण कोणते स्टँडर्ड्स यूज करतो, वर्किंग स्टँडर्ड्स. त्याच्यामध्ये एक गणित लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड्स म्हणजे टू डिफाईन द युनिट. युनिटला डिफाईन करायचं काम कोणाचं आहे, स्टँडर्ड्सचं. कोणकोणते स्टँडर्ड्स आहेत, इंटरनॅशनल, प्रायमरी, सेकंडरी, वर्किंग. इंटरनॅशनलचं काम काय आहे, प्रायमरीला चेक करणे. प्रायमरीचं काम काय आहे, सेकंडरी स्टँडर्डला चेक करणे. आणि सेकंडरीचे काम काय आहे, वर्किंग स्टँडर्डला चेक करायचं आहे. सर्वात जास्त ॲक्युरसी ही कोणाची आहे, इंटरनॅशनल. म्हणजे ॲक्युरसी कशी होत आहे, कमी कमी होत आहे. सर्वात जास्त ॲक्युरसी कोणाची, इंटरनॅशनलची. मग कमी प्रायमरी, मग सेकंडरी आणि नंतर वर्किंग. करेक्ट. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हे कोण डिफाईन करणार आहेत, इंटरनॅशनल बॉडी असणार आहे, ते या स्टँडर्डला डिफाईन करतील. प्रायमरी म्हणजे काय, प्रत्येक देशाचं वेगवेगळं स्टँडर्ड असणार आहे, त्याला आपण म्हणायचं प्रायमरी स्टँडर्ड. प्रत्येक देशामध्ये इंडस्ट्री असणार आहे, त्या इंडस्ट्रीचे मध्ये जे स्टँडर्ड यूज होणार आहेत ते स्टँडर्ड म्हणजे कोणते आहे, सेकंडरी स्टँडर्ड. आणि नॉर्मल लॅबोरेटरीजमध्ये आपण जे यूज करतो ते कोणते आहेत, वर्किंग स्टँडर्ड्स. तर हे झालं आजच्या लेक्चर पुरतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं चॅप्टर हा फिनिश होऊन जाईल. देन वी विल स्टार्ट अवर थर्ड चॅप्टर. सेकंड चॅप्टर आपण नंतर घेऊयात. त्या फर्स्ट चॅप्टर झाला की वी विल स्टार्ट द थर्ड चॅप्टर. ओके, so today we have seen the standards of the measurement. What is the standards? Representation of the unit is called as a standard. Unit म्हणजे काय, वेटचं युनिट किलोग्रॅम, डिस्टन्स युनिट सेंटीमीटर. पण हे किलोग्रॅम म्हणजे काय, हे सेंटीमीटर म्हणजे काय, हे कोण ठरवणार आहे, स्टँडर्ड्स ठरवणार आहेत. तर स्टँडर्डचे 4 प्रकार, इंटरनॅशनल, प्रायमरी, सेकंडरी अँड द वर्किंग. तर आजच्या पुरतं एवढंच. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर फिनिश होऊन जाईल. ओके, थँक्यू.